राज्याच्या राजकारणामध्ये आज अत्यंत मोठी घटना घडली आहे। ती घटना एवढी मोठी आहे की त्या घटनेमुळे राज्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे। आपण सर्वजण जाणता महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन सुरू आहे। जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा सज्ज करतायत, तर दुसरीकडे ओबीसी एल्गार मेळावे अत्यंत जोरदार पद्धतीने संपन्न होत आहेत। या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही हे प्रश्नचिन्ह लोकांच्या समोर असताना ओबीसींचं आरक्षण कायम राहणार की नाही हे प्रश्नचिन्ह लोकांच्या समोर असताना एक नवाच प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज होताना दिसलेला आहे आणि त्या महत्त्वाच्या प्रयोगाच्या विषयी आज आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह। मित्रांनो, नांदेडला ओबीसी एल्गार मेळावा संपन्न झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं असेल। त्यामध्ये प्रकाश शेंडगे, प्राध्यापक टी.पी. मुंडे यांची भाषणं ऐकली असतील किंवा इतर ओबीसी नेत्यांची भाषणंही आपण सर्वांनी ऐकली असतील, परंतु नांदेडमध्ये ओबीसी मेळावा संपन्न झाला यापेक्षा एल्गार मेळाव्याला प्रचंड लोक होते, याही पेक्षा या मेळाव्याच्या व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित होते। प्रकाश आंबेडकरांची या मेळाव्यामध्ये असणारी उपस्थिती राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी आहे। राज्याच्या राजकारणाची समीकरणं वेगळ्या पद्धतीने स्थापित व्हावीत अशा पद्धतीची आहे आणि या गोष्टीची चर्चा आज आपण आपल्या भागामध्ये करणार आहोत। प्रकाश आंबेडकरांनी या व्यासपीठावर जावं का जाऊ नये, गेले तर काय होईल, नाही गेले तर काय होईल, हा वेगळा भाग आहे। प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातली एक अशी हस्ती आहे, असे एक ते राजकीय पक्षाचे नेते आहेत की ते कोणाच्या सांगण्यानं कधीच काही करत नाहीत। त्यांना जर वाटलं की आपण असं केलं पाहिजे तर ते केल्याशिवाय राहत नाहीत। ओबीसी नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण दिलं आणि प्रकाश आंबेडकरांनी ते स्वीकारलं। त्या व्यासपीठावर ते आले नांदेडच्या आणि त्या व्यासपीठावर येऊन त्यांनी अत्यंत प्रदीर्घ स्वरूपामध्ये विस्तृत स्वरूपाचं भाषण सुद्धा केलं। ते आपल्या भाषणात काय म्हणाले हा मुद्दा महत्वाचा नाहीच आहे। काय म्हणाले आपण सर्वांनी ऐकलं असेल। मुद्दा हा आहे की ओबीसीच्या मेळाव्यावर प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतात किंवा राहिले आणि या मेळाव्यामध्ये ओबीसी नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या समोर जाहीरपणानं आपल्या जनतेला, आपल्या समाजाला, आपल्या प्रतिनिधींना असं आवाहन केलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापुढे दलित बांधव आणि ओबीसी बांधव एकत्र येऊन काम करतील। ऐकलं ना आपण सर्वांनी? आणि म्हणूनच ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे। एकीकडे प्रकाश आंबेडकर महायुतीचा घटक आहेत, ते आहेतच, घटक आहेत। अधिकृतपणे 1-2 दिवसात 4 दिवसात तशा पद्धतीची रितसर घोषणा ती होईल। राज्याच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणामध्ये एखादी गोष्ट पटकीने घडत नसते, त्यावर अनेक चर्चा झडतात, अनेक विचारांची देवाणघेवाण होते आणि मग निर्णय होत असतो। प्रकाश आंबेडकरांचा निर्णय होणारच आहे, म्हणजे ते महायुतीचा घटक आहे आणि महायुतीचा घटक असणारे प्रकाश आंबेडकर आज सरळ सरळ ओबीसीच्या व्यासपीठावर गेलेले आहेत आणि आपल्या या ओबीसीच्या व्यासपीठावर जाऊन प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराच्या जनतेनं लढलं पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। मित्रांनो, थोडासा या गोष्टीचा आपण सर्वांनी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे की एकीकडे तलवारीची भाषा करणारा एक वर्ग आहे, दुसरीकडे कोयत्याची भाषा करणारा एक वर्ग आहे। म्हणजे तलवारीची भाषा, कुऱ्हाडीची भाषा, काठीची भाषा, कोयत्याची भाषा हे दोन समाज करतायत। स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्याच्या असंख्य वर्ष अगोदर सुद्धा, निजामाच्या राजवटीत आणि इंग्रजांच्या राजवटीत सुद्धा, छत्रपती शिवरायांच्या राजवटीमध्ये सुद्धा ज्या प्रभागातली, ज्या भूभागावरची, ज्या महाराष्ट्र भूमीवरची
जनता गुन्ह्या गोविंदानं नांदत होती, ती जनता महाराष्ट्रातले ते महाराष्ट्राचे मराठी लोक आज एकमेकांच्या विरोधात उठलेत, एकमेकांना तलवारीची भाषा करतात, कोयत्याची भाषा करतात, दंड ठोपडतात, मांड्या आपडतात, लाट्या काट्या घेऊन म्हणतात, गाव पातळीवर जाऊ म्हणतात, गाव पातळीवर संघर्ष करू म्हणतात. कोणी आणली महाराष्ट्रावर ही वेळ आणि का आणली? कोण आहे या षडयंत्राच्या पाठीमागं की जो महाराष्ट्राचं ऐक्य नष्ट करू पाहत आहे? कोण आहे या षडयंत्राच्या पाठीमागं की महाराष्ट्रातली गुन्ह्या गोविंदानं नांदलेली जनता यापुढे एकमेकांशी संघर्ष करत राहिली पाहिजे, भांडत राहिली पाहिजे, अशा प्रकारचा डावपेच करताय? आम्हाला आपसात भांडायला लावून महाराष्ट्राचं वैभव कोणाला चोरी करायचं आहे का? आम्हाला आपसात भांडायला लावून महाराष्ट्राचं मौल्यवान खजिना कोणाला लुटायचं आहे का? आणि लुटायचं असेल तर ते कोण आहेत याचा शोध आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आज प्रकाश आंबेडकर स्वतः एल्गार मेळाव्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांनी ओबीसी बांधवांना, समस्त वंचितांना, ओबीसी बांधवांना आवाहन केलेलं आहे की कुठल्याही किमतीमध्ये आपण या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढायला सज्ज झालं पाहिजे. आणि प्रकाश आंबेडकर जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांना ओबीसी नागरिकांचा जो प्रतिसाद मिळत होता, तो प्रतिसाद जर आपण बघितला तर भारतीय जनता पार्टीच्या आतापर्यंत कवेत असलेला ओबीसी समाज आज तारखेपासून बाजूला निघालेला आहे. आणि त्याचं कारण आहे, काय कारण आहे त्याचं? ओबीसी समाजाने भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. ज्या क्षणाला त्यांनी प्रकाश आंबेडकरांना आपल्या व्यासपीठावर निमंत्रण दिलं, त्याच क्षणाला आता ओबीसी भारतीय जनता पार्टीचा उरलेला नाही. त्याचं कारण हे आहे की भारतीय जनता पार्टी, खास करून महाराष्ट्रामधले भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हे एकीकडे मराठ्यांची फसवणूक करतायत, तर तितक्याच चालाकीनं ते ओबीसींची सुद्धा फसवणूक करतायत. ती फसवणूक कशी? ओबीसीच्या नेत्यांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे जे काही 54 लाख दाखले मराठा कुणबी मराठा अशा स्वरूपाचे मिळाले आहेत आणि हे दाखले मिळवण्यासाठी सरकार ज्या पद्धतीनं राज्यभर काम करतंय ती पद्धतच मुळात ओबीसींची फसवणूक करणारी आहे. आणि हे 54 लाख दाखल्यामुळं त्यांची त्या माध्यमातून रक्ताच्या नात्यातली किंवा वंशावळीतली संख्या जी भविष्यामध्ये पुढे येईल ही साधारण 3 ते 4 कोटी असेल. म्हणजे ओबीसी नेत्यांना असं वाटतं की राज्य सरकार, एकनाथ शिंदेचं, देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे मागच्या दारानं मराठा समाजाला ओबीसी मध्ये प्रवेश देत आहे आणि त्यांनी दिलेला आहे आणि कुठल्याही किमतीमध्ये आम्ही तो देऊ देणार नाही अशा प्रकारचा एल्गार ओबीसीचे नेते करतात. आणि ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी आता भारतीय जनता पार्टीपासून दुरावा ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. तर मराठा समाजाच्या नेत्यांना असं वाटतं की कुठल्याही किमतीमध्ये शिवरायाची शपथ घेतलेलं सरकार मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही किंवा त्यांनी ते द्यायलाच पाहिजे आणि तुमचा आमचा अधिकार आणि हक्क आहे आणि आता मुंबईला गेल्यानंतर आम्ही घेतल्याशिवाय परत येणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकार नेमकं काय करतंय? राज्य सरकार एकतर क्युरेटिव्ह पिटिशनची वाट बघतंय, सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल. राज्य सरकारला असं वाटतंय की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सरकारच्या बाजूने येईल आणि मराठा समाजाला तत्कालीन काळामध्ये दिलेलं आरक्षण हे पुन्हा देता येईल. ही एक राज्य सरकारला आशा आहे, भाबडी आशा आहे. परंतु त्यापेक्षा वेगळा काय प्रयत्न राज्य सरकारनं केंद्र सरकारच्याकडे जाऊन केला का? यामध्ये नरेंद्र मोदी साहेब जे देशाचे पंतप्रधान आहेत हा तोडगा काढू शकतात, हा मार्ग काढू शकतात. ओबीसींचं आरक्षण कायम टिकवून
त्यांच्या कसल्याही पद्धतीच्या आरक्षणाला धक्का न लावता महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण देण्यासाठी तशी नवी तरतूद, तशी नवी घटना दुरुस्ती केंद्र सरकार करू शकतं. परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्यातला सरकारमधला एकही नेता आज तारखेपर्यंत दिल्लीमध्ये या विषयावर चर्चा करण्यासाठी गेला नाही. ही अत्यंत महत्वाची वस्तुस्थिती आहे. आणि या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचं एल्गार मेळाव्यामध्ये उपस्थित राहणं हे अत्यंत सूचक आहे की पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये फसगत झालेले हे दोन्ही समाज, भविष्यामध्ये हे दोन्ही समाज, मी आज सांगतोय तुम्हाला की हे दोन्ही समाज, एकीकडे मराठा समाज आणि बहुजन समाज, ओबीसी समाज, यांच्या जेव्हा लक्षात येईल की कोणीतरी आपल्याला फसवतंय आणि गावगाड्यामध्ये गुन्ह्या गोविंदानं नांदणारी आपण सगळी मंडळी एकमेकांच्या विरोधामध्ये उठले आहोत, ही गोष्ट जेव्हा दोन्ही समाजांच्या नेत्याच्या लक्षात येईल तेव्हा हे दोन्ही समाज भारतीय जनता पार्टीपासून दूर गेलेले असतील. आणि आज त्याची सुरुवात नांदेडच्या मेळाव्यापासून झालेली आहे. नांदेडच्या मेळाव्यामध्ये ओबीसी नेत्यांची झालेली भाषणं जर आपण ऐकली, शब्दशः मी आपल्याला सांगू शकत नाही, ते शब्दप्रयोग मी इथं करू शकत नाही. जर आपण ऐकले असतील तर आपल्या लक्षात येईल की राज्यामध्ये आता एक नवं समीकरण होऊ पाहतंय. आणि खऱ्या अर्थानं समतेचा शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे महाराष्ट्राचा, ज्याला महाराष्ट्राचं पुरोगामित्व मी म्हणतो, त्या मूळ विचाराकडे, समतेच्या विचाराकडे, पुरोगामी विचाराकडे महाराष्ट्र या माध्यमातून तावून सुलाखून निघून भविष्यामध्ये पोहोचण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. प्रकाश आंबेडकरांचं ओबीसी मेळाव्यामध्ये उपस्थित राहणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून. भारतीय जनता पार्टीला तर धक्का देणारी आहेच आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही धक्का देणारी आहेच आहे. परंतु राज्यामध्ये पुन्हा त्या विचाराकडे 18 पगड जातीचा जो महाराष्ट्रामधला बहुजन समाज आहे, हा बहुजन समाज मूळ विचाराकडे, मूळ स्वभावाकडे, मूळ अस्तित्वाकडे आता या माध्यमातून निघाला आहे. आणि त्याची चुणूक आज नांदेडच्या मेळाव्यामध्ये आपल्या सगळ्याला बघायला मिळालेली आहे. प्रकाश आंबेडकरांचं भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण होतं. प्रकाश आंबेडकरांनी अनेक उदाहरणं देऊन महाराष्ट्रातल्या बहुजनांची नेमकी काय अवस्था आहे त्यावर भाष्यही केलेलं आहे. मराठा नेतृत्वाने मराठा समाजालाच कसं दूर ठेवलं त्यावरही अनेकांनी भाष्य केलेलं आहे. महाराष्ट्रातले मुठभर मराठा घराणे महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठा जनतेवर कसा अन्याय करतात त्याविषयाची चर्चा सुद्धा इथे झालेली आहे. आणि मराठा समाजाच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे सुद्धा की ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं किंवा ज्यामुळे आपण मराठ्यांना राज्यकर्ती जमात बनतो, त्या राज्यकर्त्या जमातीतल्या मुठभर लोकांनी ज्या समाजावर अन्याय केला ती गोष्ट आता मराठा समाजाच्या सुद्धा लक्षात आलेली आहे. आणि म्हणून सगळे उद्या भविष्यामध्ये एक होऊन, एकत्र येऊन, लाट्या काट्याची भाषा बंद करून, तलवार कोयत्याची भाषा बंद करून या राज्यामध्ये पुन्हा एक नवा विचार घेऊन भविष्यामध्ये येतील आणि एक नवं परिवर्तन महाराष्ट्रामध्ये घडवतील. जर हे परिवर्तन घडवायचं असेल तर राजकारणाच्या माध्यमातूनच हे परिवर्तन भविष्यामध्ये घडणार आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा निकाल वेगळा असेल. विधानसभेमध्ये महाराष्ट्रात गुलाल उधळणारी मंडळी आजच्या सत्तेतली नक्कीच नसतील. आज इतकंच. अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.